मंत्री चंद्रकांत पाटील मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आले आणि एका ज्येष्ठ मतदारासोबत ते संवाद साधतायत. काय म्हणून होतात तहसीलदार शेवटचं पद अधिकारी रिटायर्ड होऊन 30 वर्ष झाली. रिटायर्ड होऊन 30 वर्ष झाली. छान. माझ्या सासूबाई तिकडे त्याही 88 वयाच्या गेल्यात व्हीलचेअरवर. हो का? माझं घर कोल्हापूरला, बायको आणि आई आणि सासूबाई. आई सोलापूरला लहान नाही, सकाळपासून मी आणि तो बजावताना बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं, जी घटना लिहिली, जे कॉन्स्टिट्यूशन लिहिलं, ज्यात राणीच्या पोटी राजकुमार जन्माला येणार नाही, तर मतपेटीतून आणि नव्याने EVM-मधून राजकुमार राजा जन्माला येणार. ह्या राजा जन्माला घालण्याच्या प्रक्रियेत आपला सहभाग आहे. त्याचा खूप आनंद होतो किंवा जो कोणी निवडून येणार तर आपलं एक मत आहे. त्याचा खूप आनंद झाला. दोन 2014 साली माननीय मोदीजी देशाचे पंतप्रधान होईपर्यंत या सगळ्या प्रचाराचा, आरोप प्रत्यारोपाचा पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह परिणाम व्हायचा. 14ला मोदीजी पंतप्रधान झाले, देवेंद्रजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि 5 वर्षामध्ये आता विकासावर आणि चेहऱ्यावर मोदीजी आहेत ना करामत आहे असं सुरू झाल्यामुळे हे आरोप प्रत्यारोप हे बुडबुडे आहेत. त्याचा काही उपयोग होत नाही. मला परवा प्रचारामध्ये ग्रामीण भागामध्ये एक अतिशय आत्ता ज्या आजीबाईंना भेटलो त्या आजीबाई भेटल्या. तर माझं एक काम कराल का म्हटलं बोला. तर मोदीजींना सांगा की तुमचं चिन्ह कमळ बदलून मोदीजी करा, आम्हाला ते सोपं पडेल. इतका मोदीजींचा करिश्मा असल्यामुळे जो बिहारमध्ये दिसला. प्रत्येक वेळेला नाचता येईन अंगणवाकडे तसं आताही होणार आहे की मतचोरी वगैरे. पण ह्यांना कळतच नाही की मोदीजींनी त्यांच्या एका अर्थाने आयुष्यभर सामाजिक राजकीय काम अतिशय प्रामाणिकपणे पारदर्शकतेने करून एक विश्वास लोकांमध्ये निर्माण केला आणि त्यामुळे हे आरोप प्रत्यारोपाचे ते होत राहतं. दादा, प्रभाग 24मध्ये आठवड्याची लढाई आहे. गणेश बिडकरांच्या मतदारसंघामध्ये 3 ते 4 ठिकाणी मशीन बंद पडलं आहे. तासभर वाया गेला आहे, तासभर वाढवून मिळावा अशी मागणी त्यांनी आयोगाकडे केली. हे साधारणतः नियम आहे की 5:30 वाजता जे कोणी कॅम्पसमध्ये आत राहतील त्या सगळ्यांना टोकन मिळून रात्री 12-1 पर्यंत मतदान करून घेण्याची पद्धत आहे. आणि त्यामुळे सगळं नीट होईल. गणेश बिडकर आणि त्यांचे अन्य 3 सहकारी प्रभाग 24मध्ये अतिशय चांगल्या मार्जिनने विजय होतील. प्रभाग 23मध्ये सुद्धा